कोल्हापुरात पावसानं पुन्हा एकदा जोर धरला असून मुसळधार पावसामुळे पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत झपाट्यानं वाढ होते। पंचगंगेची पाणी पातळी सध्या 32 फुटांवर पोहोचली आहे। धोक्याची पातळी गाठण्याकडे नदी वाटचाल करत असल्यानं चिंता वाढली असून या पावसाचा फटका वाहतुकीला सुद्धा बसलाय। जिल्ह्यातील 42 बंधारे पाण्याखाली गेलेले आहेत। प्रशासनानं नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला असून परिस्थितीवर युद्धपातळीवर लक्ष ठेवण्यात येत आहे। दरम्यान घटनास्थळावरून आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी रणजित माजगावकर यांनी। पाहूयात। कोल्हापूर जिल्ह्यात मुसळधार पाऊस चालू आहे आणि या पार्श्वभूमीवर कोल्हापुरातली जी पंचगंगा नदी आहे या पंचगंगा नदीने आता आपलं पात्र सोडल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। काल संध्याकाळी पंचगंगेच्या नदीच्या बाहेर पाणी यायला सुरुवात झालेली आहे। कोल्हापूर शहरात जरी पावसाने थोडीशी उसंत घेतली असली तरी जिल्ह्याच्या विविध भागांमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे। त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातल्या सर्वच नद्या या दुधडीवरून वाहताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। खरं तर कोल्हापूर जिल्ह्यात जे बंधारे आहेत यापैकी 42 बंधारे सध्या पाण्याखाली गेलेले आहेत, तर पंचगंगा नदीची पातळी ही 32 फुटांवरून वाहताना आपल्याला पाहायला मिळत आहे। कोल्हापूर जिल्ह्यातला गगनबावडा, राधानगरी, आजरा, गडिंग्लज, शाहूवाडी हे जे कॅचमेंट एरिया आहेत या परिसरात देखील मुसळधार पाऊस सुरू आहे। त्यामुळे जिल्ह्यामध्ये असणारे सर्वच जे लघु बंधारे आहेत हे पूर्ण क्षमतेने भरलेले आहेत आणि ते देखील ओव्हरफ्लो होऊन वाहताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। कॅमेरामॅन सचिन सावंत सोबत मी रणजित माजगावकर, साम टीव्ही, कोल्हापूर।